शिवडी क्रिकेट क्लब बुलढाणा व परभणी स्ट्रायकर्स या दरम्यान होणारा हा सामना त्यात सलामीचे फलंदाज परभणीचे मैदानात जाताना आपल्याला दिसत आहेत. बुलढाणा संघाकडनं गोलंदाजी मार्कवर त्यांचा गोलंदाज तयार. फलंदाज लवकरच खेळपट्टीचा अंदाज घेऊन सामना सुरू करतील. त्याच्यामध्ये स्ट्राईकवर असतील ते डावखुऱ्याचे फलंदाज जर्सी नंबर 2 आशिष जाधव असतील तर बॅटवर करायची आहे. यादव नॉन स्ट्राइक. सलामीचे फलंदाज आशिष आणि नॉन स्ट्राईकला असतील ते किशोर आणि गोलंदाजी सुरुवात करतील जर्सी नंबर 10 बुलढाणा संघाकडनं. फलंदाज तयार, गोलंदाज तयार, पंच तयार, स्कोरर तयार आणि या सामन्याचा पहिला बॉल आपल्या समोर टाकण्याचा गोलंदाजही तयार. अतिशय सन्मानाने ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन धावफलक सुरू केलाय. अश्विन यांनी वैयक्तिकही आणि संघासाठी ही पहिली धाव आपल्या बॅटमधनं ऑफसाईडच्या दिशेला हलक्या हाताने खेळून पहिली धाव काढली आहे आणि धावफरक सुरू केलाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी अनिल गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताचे फलंदाज त्यांचा सामना करतील. अतिशय चांगला चेंडू, बाउन्स टाकलेला चेंडू, थोडं रनिंगचं फंबलिंग, रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट झाला असता तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला परतावं लागलं असतं. दुसरा चेंडू निर्धाव टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपल्याला जाताना दिसतोय. त्याचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा उजव्या हाताचे फलंदाज किशोर तयार. बघूया तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतो फलंदाज किशोर. अतिशय टप्प्यावर टाकलेला चेंडू, थोडी दुखापत होते गोलंदाजाला. जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न करणार असेल तर फटका आपल्या बॅटेला लागणार नाही. मोबाईलमध्ये नेटवर्क जसं आवश्यक असतं तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क आवश्यक असतं. तेव्हा कुठेतरी आपल्या बॅटेला बॉल हे कनेक्ट होतात आणि धावा येण्यास सुरुवात होते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. अतिशय सेफ झोन मध्ये जातोय चेंडू. एक टप्पा, चौकार. पहिले दोन चेंडू अतिशय शांततेने खेळून काढले. तिसऱ्या चेंडूवर प्रहार केलाय आणि मिळवलाय तो चौकार. या चौकाराने धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. 4 चेंडू पूर्ण झालेत. 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. थोडी दुखापत जरूर होते गोलंदाजावर गोलंदाजी करताना, पण आपल्या संघासाठी त्याचं षटक किती महत्वाचं आहे त्यासाठी तो गोलंदाज आपल्या संघासाठी झटतोय. दुखापत होत असताना देखील गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. पॉवरफुल स्ट्रोक, मिळवलाय तो चौकार. आता मात्र फलंदाज किशोर याने आक्रमण चालवलंय गोलंदाजावर. 2 चेंडू शांततेने खेळून काढले होते. आता मात्र कव्हर दिशेला मारलाय आणि मिळवलाय तो चौकार.
अतिशय सुरेख चौफेर फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. फलंदाज किशोरच्या माध्यमातून या चौकारने धावसंख्या झाली ती 9 धावा. 5 चेंडू पूर्ण. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. मर्यादित पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ, त्यातलं हे पहिलं षटक तर शेवटचा चेंडू. बघूया कशा प्रकारे हाताळतोय. आता तो पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय गोलंदाजावर. पुन्हा एकदा बैठक फटका लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, उंच उडवलाय चेंडू आणि विकेट गेली आहे. ती अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षक अमरचं. बघा पहिला षटक टाकून आपला कर्तव्य बजावून सबस्टिट्यूट यूज करतायत. अतिशय फॉर्म मध्ये खेळत होते फलंदाज किशोरची जागा घेण्यासाठी फलंदाज गेलेत. आता अमर विजय पहिले 2 चेंडू गोलंदाजाच्या साईडला, नंतरचे 2 चेंडू फलंदाजाने वर्चस्व गाजवलं. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर आपलं वर्चस्व गाजवलंय गोलंदाजांनी. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कळा घेतली होती, उंच उडवला होता चेंडू आणि त्या दरम्यान झाली होती विकेट. मर्यादित 2 षटकांचा खेळ पॉवर प्लेचा, त्यातलं हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन आले गोलंदाज अनिकेत. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. बघूयात आणि डावकडे आता फलंदाजी करतोय. ऑफसाईडच्या दिशेला मारलेला फटका क्षेत्र होता तिथे, निश्चितच बचावलेत फलंदाज. थोडा पुढे जर क्षेत्ररक्षक आला असता तर झेल बाद व्हावं लागलं असतं फलंदाजाला. डावकडे आता फलंदाजाला माहिती आहे आपली विकेट किती महत्वाची आहे, त्यामुळे एक धाव घेऊन आरामात धावफलक सुरू ठेवतायत आणि डिस्टर्ब करतायत गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण क्रिकेट मधलं एक उत्कृष्ट समीकरण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला पिचवर बघायला मिळतंय. एक साईडच्या दिशेला उंच उडवलाय चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्टच्या उपयोगाने मिळवलाय तो चौकाराने अक्षय आपलं वैयक्तिक धावफलक सुरू करतोय. त्या दरम्यान या 4 धावेने धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. अनिकेतच्या दुसऱ्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. बघा डॉक्टर क्रिकेट लीगचा हा दुसऱ्या दिवसाचा हा तिसरा सामना असेल. तिसऱ्या सामन्यातली पहिली इनिंग. आतापर्यंत दोघही संघांनी वर्चस्व गाजवलंय, धावाही आल्यात, विकेटही गेली आहे. बघूयात अनिकेत हा कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवतोय. स्टेप होऊन आउट ऑफ पिच होऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची कळा घेतली, ऑफसाईडच्या दिशेला चेंडू गेलाय. त्या दरम्यान येते ती 1 धाव. या 1 धावेने धावफलक पुन्हा एकदा 1 धावेने पुढे सरकतोय. 15 धावा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असलेला डावखुरा आताचे फलंदाज आशिष. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला हलक्या हाताने खेळून काढलाय. बाय अंपायर चेंडू गेलाय. निश्चितच 2 रनचा बॉल असेल, पण कुठेतरी पहिले धाव स्लो घेतल्यामुळे 1च धावावर समाधानी व्हावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी गोलंदाजी टाकण्यास तयार आहे. अनिकेत आपलं वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय, संघासाठी दुसरं. त्या दरम्यान झाले त्यांचे चेंडू. और क्लासिक स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक म्हणता येईल क्रिकेटच्या भाष्यामध्ये, आणि मिळवलाय तो चौकार. घुटना टेक और चौकार टेक, त्यामधला हा प्रकार आपल्याला बघायला मिळालाय फलंदाजाच्या बॅट मधून. बघा मर्यादित 2 षटकांचा खेळ, पॉवर प्लेचा पूर्णपणे उपयोग करतायत फलंदाजी करणारा संघ. मर्यादित 2 षटकांच्या पॉवर प्लेच्या सामन्यातला हा शेवटचा चेंडू. बॅकफुटवर जाऊन ऑफसाईडच्या दिशेला फटका मारायचा होता, बॅटची कळा घेतली आहे. बघूया चौकार येतोय का.
आणि पुन्हा एकदा त्या दरम्यान आलाय तो पंचांचा इशारा चौकार आणि त्या दरम्यान ओव्हर संपली आहे. या चौकाराने धावसंख्या झाली होती 24 धावा, 1 गडी बाद, 2 षटक पूर्ण. आतापर्यंत तर वर्चस्व गाजवलंय फलंदाजी करणाऱ्या संघाने. 12च्या सरासरीने धावा काढल्यात दोघही षटकांमध्ये. आता बघूयात फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करताय, कारण सर्कल मर्यादित ओव्हर संपल्यात. 2 षटक पूर्ण झालेत. तिसरं षटक कर्णधार कोणाला आमंत्रित करतायत. तिसरं षटक बहुतेक तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अर्जुन असेल. मागच्या सामन्यात अर्जुन यांनी 4 गडी बाद केले होते. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. टप्प्यात चेंडू टाकतात. बॉलरचं नाव काय? वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन आलेत अर्जुन. आखो टप्प्याचा चेंडूचा उपयोग पहिल्या चेंडूवर फटका सजवला आहे. नटराज स्टाईल मध्ये स्ट्रोक खेळून काढलाय, मिळवलाय तो फलंदाजाने चौकार. आतापर्यंत डावखोर आताचे फलंदाज एकदम शांततेत फलंदाजी करत होते. 1-2 धावा मिळवून धावफलक सुरू ठेवत होते, पण पहिल्या चेंडूवर अर्जुनचे आक्रमण चालवलंय आणि मिळवलाय तो चौकार. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न होता. आखो टप्प्याचा चेंडू टाकून फलंदाजाला चकमा देण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न पूर्णपणे फसला आहे. त्या दरम्यान आली होती 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन सामना करतील फलंदाज आशिष. आता मात्र बुंद्यात टाकलेला चेंडू यॉर्क लाईनला हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धावभर समाधानी व्हावं लागेल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. पहिला चेंडू आखो टप्प्याचा टाकलाय. बघितलं फलंदाज आखो टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढतोय. त्या दरम्यान टाकलाय. नंतर दुसरा चेंडू यॉर्क. आता मात्र उजव्या हाताचे फलंदाज फलंदाजी करतील. अर्जुन गोलंदाज असेल तिसरा चेंडू घेऊन. आता मात्र टप्प्यात टाकलेला चेंडू गुंड लेंथवर टाकलेला चेंडू सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला जाताना दिसतोय गोलंदाज अर्जुन. बघा निश्चितच पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा जरूर आल्यात. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. आउट ऑफ स्टेप आउटून मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली आहे. बघूयात किती धावा मिळतात. त्या दरम्यान फलंदाज धावपट्टीवर धावतात. धावा आल्यात त्यात 2. या 2 धावेने धावसंख्या झाली होती 31 धावा. तिसरं षटक अजून चालू आहे. तिसऱ्या षटकाचा चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला जाताना दिसतोय. पाचवा चेंडू टाकण्यासाठी माफ करा. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू पोल करण्याचा प्रयत्न फसला. 1 टप्पा घेऊन चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान 1 धाव काढली आहे. या 1 धावेने 32 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. अतिशय चांगली फलंदाजी करतात फलंदाजी करणारा संघ. आता मात्र मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकलाय.
आणि कॉर्ड यांचा आउट दिलाय ऑन द लेग स्टिक अंपायर धनंजय लोखंडे सर. अतिशय चांगली अंपायरिंग. या दरम्यान मिळाला तो मोठा झटका. फलंदाजी करणारा संघ दुसरा गडी गमावतोय 32 धावांवर. 3 षटक पूर्ण. किशोर या फलंदाजाची आशिष या फलंदाजाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज परभणी संघाकडून फलंदाजी करायला जात आहेत. प्रशांत डॉक्टर प्रशांत जाधव चौथा षटक टाकण्यासाठी गोलंदाज अमर माटे चौथं षटक टाकण्यासाठी संघाकडनं वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं. स्लोवर वन टाकलेला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चतुराईने पहिला चेंडू टाकलाय. स्लोवर वन ने बीट केलाय. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे. अतिशय कॉपी बुक स्टाईल फटका कबरच्या दिशेला खेळून काढलाय. मिळवलाय तो चौकार. अतिशय सुरेख तंत्रशुद्ध फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते फलंदाज विजय यांच्या बॅट मधून. पहिला चेंडू निर्धाव टाकून दुसऱ्या चेंडूवर चौकार मिळवला फलंदाजांनी. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू पूर्ण पारखलाय. लेग साईड दिशेला फटका खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिथे क्षेत्ररक्षकाचा निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत. अतिशय चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण. आता मात्र अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल एक, कारण हा चेंडू टाकलाय तो वाईड लेग स्टंपच्या अतिशय बाहेर टाकलेला हा चेंडू. त्या दरम्यान धावा झाल्या त्या 38. आता मात्र स्लोवर वन चांगला पिकअप आहे. बघूयात कनेक्शन तेवढं प्रॉपर झालंय का आणि मिळालाय तो षटकार. विचार तर चांगला होता स्लोवर वन टाकून कॅचचा प्रयत्न करूयात, पण एक चांगला पिकअप शॉट म्हणावा लागेल फलंदाजाचा. पूर्णपणे ताकदीचा उपयोग करून मारलेला हा फटका फलंदाज प्रशांत. पहिलं धाव त्याने षटकाराने काढली आहे. आपल्या वैयक्तिक खात्याची सुरुवात केली आहे. आता मात्र थोडा स्पीड वाढवलाय. अख्खू टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढलाय. एक धाव घेऊन नॉनस्ट्राईकला आलेत फलंदाज प्रशांत. आता स्ट्राईकवर असतील विजय, जे की अतिशय लाईव्ह मध्ये फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. बॅटची कळा आणि निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. 4 षटक पूर्ण. धावा झाल्यात त्या 45 धावा. चार षटक पूर्ण. निम्मा खेळ झालाय. अजून 24 चेंडू येणे बाकी. आता बघण्याजोन खेळ असेल, कारण शेवटचे 24 चेंडू आणि मोठे मोठे फटके खेळावे लागतील, कारण धावसंख्या जर बलाढ्य ठेवायची असेल तर इथून येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये चांगल्या धावा कुठून काढण्याची गरज आहे फलंदाजांना, कारण आतापर्यंत तर फलंदाजी अतिशय चांगली होते. 4 षटक पूर्ण झाले. धावसंख्या झाली ती 45 धावा. पाचवे षटक टाकण्यासाठी गोलंदाज
5व्या षटकाचा पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हे जे लेग साईड दिशेला जे क्षेत्ररक्षण करतायत बघा, ते या लीग मध्ये माझ्या मते सर्वात वयस्कर खेळाडू असतील. ते एक उदाहरण सेट करताय नवीन येणाऱ्या पिढीच्या खेळाडूंसाठी. हे जस्ट अ नंबर. 9 नंबर जर्सी पुन्हा एकदा कॉबेज फटका, कव्हरच्या दिशेला एक चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. पहिला बॉल सिंगल, सेकंड बॉलर 2 रन. अभिषेक आहे बॉलर. अभिषेक आहे, गोविंद आहे. अभिषेक आहे. अरे 9 नंबर आहे रे. गोलंदाज अभिषेक. आता मात्र शफल ताकदीने फटका खेळून काढलाय. पंचांचा इशारा येतोय, चौकार. स्लोबर वन टाकलेला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने ओळखलं, शफल झालेत आणि पूर्ण ताकदीने फटका लगावलाय. त्या दरम्यान आले ते 4 धावा. या 4 धावेने धावा झाल्यात त्या 52 धावा. या चौकाराने अर्धशतक पूर्ण केलंय फलंदाजी करणाऱ्या संघाचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, ताकदीने फटका खेळलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान येते ती 1 धाव. बघा आता दोघंही फलंदाज दोघं साईडने मोठे मोठे फटके येत आहेत. निश्चितच फलंदाजी करणारा हा संघ एक मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा त्यांच्या खेळामध्ये जरूर झाली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका खेळून काढलाय आणि मिसफिल्डच्या दरम्यान येते ते 2 धावा. बघा अमर क्षेत्ररक्षकाकडनं थोडी फंबलिंग जरूर झाली आहे, त्याचा फायदा उचलला आहे आणि त्या दरम्यान आल्या त्या 2 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गती कमी केली या चेंडूची, निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय अभिषेक याने आणि 5 षटक पूर्ण धावा झाल्यात त्या 55 धावा, 5 षटक पूर्ण. बघूयात गोलंदाजी करणाऱ्या संघाचे स्वतः कर्णधार बहुतेक गोलंदाजीला आलेत. जर्सी नंबर 1 गणेश गोलंदाजीला आलेत. या स्पर्धेतले आतापर्यंत सर्वात वयस्कर खेळाडू डॉक्टर गणेश. सबस्टिट्यूट खेळाडू 10 नंबर मध्ये, 5 नंबर बाहेर. 6वे षटक टाकण्यासाठी आले तर डॉक्टर गणेश, त्यांचा वैयक्तिक पहिल्या संघासाठी. अतिशय चांगला चेंडू, फलंदाजाची चाल ओळखली आहे, माहिती होता शफल मोठा फटका खेळेल. ऑफसेटच्या दिशेला चेंडू टाकलाय, मजबूर केलाय फलंदाजाला, मोठा फटका खेळण्याचा वाचवलाय आणि 1 धावा घेऊन नॉस्ट्राईकला पाठवून दिलाय चांगल्या फॉर्म मध्ये असलेल्या फलंदाजाला. समोरच्या दिशेला मोठा फटका,
अतिशय चांगली गोलंदाजी, बुंदात पूर्ण चेंडू टाकताय, कोणत्याही प्रकारे चान्स देत नाहीयेत फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. आणि एक धाव दिली आहे दोघंही चेंडूवर. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पण सामना करतोय फलंदाज विजय. आता मात्र चालून मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, लेफ्टच्या दिशेला चेंडू आलाय. त्या दरम्यान फलंदाज काढतायत त्या 2 धावा. बघा अतिशय चांगली रनिंग मारावी लागेल, थोडीही फंबलिंग जरूर झाली तर 2 धावा निश्चितच काढतायत आपल्या संघासाठी. आता मात्र चालून मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला आहे. सरळ दांडी 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 गुल केली या फलंदाजाची. आणि बघा फलंदाजाही कोणता बाद झालाय तर विजय, जो की पूर्ण फॉर्म मध्ये फलंदाजी करत होता, स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात सरळ क्लीन बोल्ड केलंय गोलंदाज गणेश यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी. विजय या फलंदाजाची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जर्सी नंबर 14 तुषार मैदानात जाताना दिसत आहेत. बघूयात तुषारही त्याच प्रकारे 17 चेंडूंमध्ये 31 धावा कुठून काढल्या आहेत. आणि निश्चितच जर शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी केली असती तर अर्धशतक बघायला मिळालं असतं. दुसरं पण एक चांगली फलंदाजी बनावी लागेल. फलंदाज विजय यांची आपल्या संघासाठी 31 धावा कुठून काढल्या आहेत. नवीन फलंदाज गेले आहेत फलंदाज तुषार. बघूयात त्याच प्रकारे फलंदाजी करतायत का. तोच रन रेट मेंटेन ठेवण्याचं एक मोठं आव्हान असेल त्यांच्यासमोर, कारण शेवटचे टप्प्यात खेळ येऊन थांबलाय. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढलाय. त्या दरम्यान येते ते 2 धावा घेण्याचा प्रयत्न, पण एक चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. या 1 धाव देऊन धावत झाल्यात त्या 60 धावा. 750. धावबादच्या स्वरूपात विकेट गेली. नवीन फलंदाज तुषार यांची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसताना दुसरा धाव घेण्याचा प्रयत्नात धावबाद झाले ते नवीन फलंदाज तुषार. चांगलं क्षेत्ररक्षण, त्या दरम्यान चांगली फेकी आणि तेवढं चांगलं कलेक्शन गोलंदाजाचं. या सगळ्या चांगल्या गोष्टींच्या समन्वयामुळे घडून आलाय तो एक विकेट. बघा समोरच्या दिशेला जे क्षेत्ररक्षक आहेत अभिषेक, त्यांनी एक चांगलं कलेक्शन केलं चेंडूचं. त्यानंतर केली ते एक चांगली फेकी आणि एक चांगला थ्रोच्या दरम्यान त्याचा रिझल्ट आपल्याला मिळाला आहे. तो त्यांच्या संघासाठी एक रनआउटची विकेट म्हणजे 1 धाव जरूर वाचवली आहे. आणि किशोर यांच्या जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीला गेलेत. 6 षटक पूर्ण 61 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्जुन. अर्जुन अर्जुनच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका समोर दिशेला खेळून काढला. बघा हा जो फटका आहे बॉलरच्या डोक्याच्या वरून आलेला फटका, असा क्रिकेटमधील सगळ्यात सेफ साइड असलेला हा फटका. त्या दरम्यान आले ते 4 धाव. अर्जुन यांच्या पहिल्या चेंडूवर आलाय तो चौकार. मागीलही अर्जुनची जी गोलंदाजी
जी सुरुवात केली होती चौकारानेच केली होती. पुन्हा एकदा आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न, फटका आणि त्या दरम्यान आली होती एक धाव. एक धावेने अतिशय चांगल्या धावा करतात ते दोघंही फलंदाज. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. आता आपल्या समोर येणार आहे ते शेवटचे 10 चेंडू. अर्जुन घेऊन येतात तिसरा चेंडू. सामना करतील नवीन फलंदाज. हा खूप टप्प्याचा चेंडू उंच बोलवला लक्षात दिशेला. क्षेत्ररक्षक आहे आणि बघा तेवढा चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षक गणेश यांनी, कारण हायटेड चेंडू होता. दुपारचा वेळ असल्या कारणाने सूर्य आपल्या डोळ्यावर येते. त्या दरम्यान कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव काढले. निर्धाव चेंडू टाकला आहे. गुड लेंथवर टाकलेला चेंडू. एक चांगला टप्पा म्हटला जातो गोलंदाजासाठी. सेफ झोन टेनिस क्रिकेट मधला हा गुड लेंथ चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जात आहेत अर्जुन. स्टेप आउटून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गुड लेंथवर टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. ज्याप्रमाणे महाभारतातील अर्जुनाकडे असलेलं ब्रह्मास्त्र त्याच्या धनुष्यबाणातून निघायचं, त्याचप्रमाणे अर्जुन गोलंदाजी करतोय. आपलं ब्रह्मास्त्र फलंदाजासमोर टाकतोय आणि त्या दरम्यान धावसंख्या झाली आहे 67 धावा. चेंडू टाकण्याच्या पहिलेच लाईन कव्हर केली होती. त्या दरम्यान लेग साईडच्या दिशेला ताकदीने फटका खेळलाय, पण क्षेत्ररक्षक आहे. एक धावावर समाधानी व्हावं लागेल. या एका धावेने षटक झालाय ते संपूर्ण आणि धावसंख्या झाल्यात ते 68 धावा. 7 षटक पूर्ण, म्हणजे आता येणारं षटक असेल या इनिंग मधलं शेवटचं. बघूयात शेवटच्या षटकामध्ये फलंदाज किती धावा घेत आहेत, कारण या षटकामध्ये येणाऱ्या धावा ह्या त्यांच्या विजय निश्चितच धावांचा फरक विजयामध्ये जो असेल तो या षटकातल्या धावांमुळे असेल. आणि आता बघा गोलंदाजी मार्कवर आले. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज गणेश संघासाठी 8वे वैयक्तिक दुसरं. मागील षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय गोलंदाज गणेश यांना कर्णधाराने. लेग साईडच्या दिशेला मोठा फटका खेळून काढला आहे. ताकदीने फटका खेळला आहे. एक चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली आहे. त्या दरम्यान आल्या ती दुसरी धाव. या 2 धाव्याने धावसंख्या झाली होती 70 धावा. बघा बुंद्यात टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला खेळायला मजबूर केलंय. एकच धावावर समाधानी व्हावं लागेल. आतापर्यंत या गोलंदाजाचं ऑब्झर्वेशन करतो. त्यांनी टाकलेले जे बुंद्यात टाकलेले चेंडू सर्वात सेफ झोन त्यांचा हा बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो पूर्णपणे यशस्वी करून दाखवतात. तर मोठा फटका येत नाहीये त्या चेंडूवर. एकच धाव येते आणि हा चेंडू टाकून मोठा मासा त्यांनी गडाला लावला होता. एक चांगला फलंदाजाला बाद केलं होतं. फलंदाजाचं नाव होतं ते विजय. आता त्या दरम्यान आलाय तो निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला कमरच्या दिशेला खेळून काढला फटका. चांगला फटका आहे. निश्चितच 2 धावा आल्या पाहिजेत आणि 2 धावा आल्यात. चांगली रनिंग म्हणावी लागेल दोघंही फलंदाजांची. या 2 धावांनी धावसंख्या झाली होती 73 धावा.
होणार आहे या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू. हे 2 चेंडू निश्चितच विजयाच्या फरकातील धावा ठरवतील. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकलाय आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाते. गणेश सामना करतील उजव्या हाताचे सलामीचे फलंदाज. फलंदाज मोठा फटका घेण्यात यशस्वी होत आहेत का? फुलटॉस चेंडू पूर्णपणे फुलटोल वसूल केला. या चेंडूवर आलाय तो षटकार. या षटकाराने धावसंख्या झाली होती 79 धावा. पूर्ण 80 धावा करायच्या आहेत बुलढाणा संघाला जिंकण्यासाठी. अतिशय चांगला फटका. निश्चितच हा शेवटचा षटकार कुठेतरी खटकत असेल गोलंदाजाला बुलढाणा या संघाला. त्या दरम्यान बुलढाणा संघाला जिंकण्यासाठी निर्धारित 48 चेंडूंमध्ये 80 धावांचं लक्ष्य त्यांच्या समोर आहे.